अर्धा किलो बरोबर वजनी राजभोग गहू मी घेतला आहे. याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि दोनदा स्वच्छ गहू धुवून घ्यायचा आहे. चांगलं पाणी घालून आपल्याला 3 दिवस भिजत ठेवायचं आहे. रोज पाणी बदलायचं आहे. चौथे दिवशी आता आपण भेटूया. चौथे दिवशी याच्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे. हलक्या हातानं आपण गहू धुवून घ्यायचा आहे. खूप चोळून धुवायचा नाही. आणि आता काय करायचं आहे, एका पातेल्यात आधीच पाणी घेऊन ठेवायचं आहे आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडा गहू घालायचा आहे आणि आपल्याला गहू मिक्सरवरनं काढून घ्यायचा आहे. मिक्सरवरनं चालू बंद करत काढून पाण्यात सगळा ओतायचा आहे. अशा प्रकारे सगळा गहू मिक्सरवरनं काढलेला आहे. आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, एक पातेलं घ्यायचं आहे स्वच्छ, त्याच्यावर चाळणी घ्यायची आहे आणि इथं माझी थोडी चूक झाली आहे. इथं तुम्ही काय करा, कॉटनचं धोतराचं कापड असतं ना ते घाला आणि मग त्याच्यावर चीक घाला, म्हणजे डबल काम होणार नाही. कसं आहे ना, कुरडया आमच्या घरात करायच्या नाहीत, त्यामुळे हा प्रकार खूप कमी होतो. हे मला नंतर माझ्या बहिणीनं सांगितलं, अगं असं करायचं. त्यामुळं मी तुमची आधीच माफी मागते की याच्यावर आधी तुम्ही काय करा, कॉटनचं कापड ठेवा आणि किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं चीक काढता गव्हाचा तसा काढून घ्या. सगळ्यात सोप्या पद्धतीनं ह्यानं सांगते मी. आणि आता काय करायचं आहे, परत मी काय केलं आहे, तो गाळला. जर आपण कॉटनचं कापड घेतलं असतं तर हे परत करायला लागलं नसतं. मला कमेंट येतात म्हणून मी आधीच क्लिअर केलेलं आहे. आता आपल्याला 2 ते 3 तास चीक असाच ठेवायचा आहे, शांत होस तोपर्यंत. एक 3 तासानंतर वर पाणी आलेलं आहे आणि खाली चीक राहिलेला आहे, म्हणजे निवळून झाले पूर्ण. आता काय करायचं आहे, वरचं पाणी काढायचं, परत ठेवायचं, परत अर्धा तासानं पाणी, असं करत सगळं वरचं पाणी आपण काढायचं आहे आणि खाली आपला चीक राहणार आहे. तुम्ही म्हणणार की गव्हाचा चीक हे नवीन काय दाखवलं, तर हा बिझनेस कसा करता येईल सीझनल, हे मी तुम्हाला दाखवते. आता अशा प्रकारे आपला सगळा चीक तयार झालेला आहे. आता अर्धा किलोचा आपला वजनी चीक किती होतोय हे बघा. आता पुढं हा सगळा चीक तयार झालेला आहे आपला. सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे. 918 ग्रॅम झाला आहे. आता हा मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता हा चीक आहे ना, हा माझी बहीण असाच विकायची. अर्धा किलो, पाव किलो, 1 किलो, ती जवळजवळ सीझनल 10 ते 15 किलोच्या दरम्यान असा चीक ती विकायची. अशा कंटेनरमध्ये ती द्यायची. ती मागच्या वर्षीपर्यंत चीक विकत होती. 250 रुपये किलोनं चीक विकायची. यावर्षी तुम्ही 300 रुपयानं चीक असा विकू शकता. मग अर्धा किलो, पाव किलो. आता मला एक 300 ग्रॅम चीक द्यायचा होता, तो मी काढून ठेवलेला आहे. आणि बाकीचा चीक मी काय केलेला आहे, ताटलीत घातलेला आहे, सगळा पसरवलेला आहे, पातळ लेअर करून त्याच्यावर कॉटनचं पांढरं कापड घालून 2 दिवस उन्हात वाळवलेला आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, चमच्यानं सगळं काढून घ्यायचं आणि परत वाळवायचा. असा 2 दिवस मी चीक वाळवला आहे. आता असा आपला हा 2 दिवसात चीक खडखडीत वाळलेला आहे. आणि हा आता आपण काय करायचं आहे, मिक्सरवरनं काढून घ्यायचा आहे. मिक्सरवरनं व्यवस्थित फिरवून घेऊन तो आपल्याला आता बारीक मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्यायचा आहे. किती छान झाला आहे बघा. मैद्याच्या चाळणीनं आता आपण हा सगळा चाळून घेऊ. प्रोडक्ट नेहमी आपलं चांगलं असावं. क्वालिटीचं प्रोडक्ट करायचं असेल तर थोडे कष्ट करावे लागतात. आता हे सगळा छान मी चाळून घेतलेला आहे. थोडं वरचं राहिले ते ठेवून देणार आहे. बघा वर चाळ राहिला की नाही, मग खाताना हे छान लागत नाही, म्हणून हा काढून ठेवायचा आहे. आता असा हा तुम्ही चीक 200 ग्रॅम पाकिट तुमच्या ह्यानं करा. बाहेर आता मी साधारण 100 ते 150 रुपयाला 200 ग्रॅम आहे. असे 200 ग्रॅमची पाकिटं करून तुम्ही
विकू शकता. चांगला आणि अतिशय पौष्टिक भरपूर कॅल्शियम असणारा हा पदार्थ आहे. आता हा पदार्थ आहे त्याच्या तुम्ही विकत घेणारे तर काय भरपूर कुरडया करणार नाहीत, घरच्या पुरत्या कुरडया करतील. मग तो चीक कसा करायचा, किंवा हा चीक नाश्ता म्हणून लोक खातात. 1 वाटी आपण काय करायचं आहे, चीक त्या पाकिटातला घेतलेला आहे. 1 वाटी चीक घेतलेला आहे, तर त्यामध्ये आपण अर्धा वाटी पाणी घालायचं आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. ह्याच्यात महत्त्वाची टीप आहे म्हणजे काय, तर हा चीक आहे ना, याच्या गुठळ्या राहता कामा नयेत. म्हणजे तो एवढा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायला लागेल. चमच्यानं नाही झाला तर नंतर हातानं चेक करून बघा की यामध्ये काही गुठळ्या राहिलेल्या आहेत का, तरच आपला चीक आपण जेव्हा नेहमी एरवी करतो ना तसा सुंदर चीक होणार आहे. तुम्ही असा चीक खाता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. अतिशय हेल्दी. पूर्वी नाश्त्याला काही नसायचं तर आमची आई सांगायची की आमची आजी आमच्या आजोबांना असे नाश्ते करून द्यायची. कधी गोडाचा चीक, कधी मीठ घालून केलेला चीक. गोडाचा चीक तुम्ही खाल्लाय का हो कधी? आता आपण पहिल्यांदा काय करूया, मीठ घातलेला चीक करू, ज्याच्या आपण नेहमी कुरडया करतो, सांडगे. तुम्ही काय घालता हे मला कमेंट करून सांगा. आता काय करायचं आहे, ज्या वाटीनं चीक घेतला आहे त्या वाटीनंच बरोबर 2 वाट्या पाणी कढईत घ्यायचं आहे. तुम्ही काय कशात करणार आहे त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे आणि पाणी आपल्याला काय करायचं आहे, उकळत ठेवायचं आहे. पाणी चांगलं उकळलं की मग आपल्याला थोडा थोडा चीक घालून हलवत राहायचं आहे. थोडा चीक घालायचा, इकडं हलवायचं आहे. अशा प्रकारे आपण मिठाचा चीक केलेला आहे. याचे तुम्ही कुरडया करू शकता, सांडगे घालू शकता किंवा नाश्त्याला हा असाच खाऊ शकता. अतिशय सुंदर लागतो. आमच्यात आम्ही खूपदा याचा नाश्ता करतो. पावडर करून ठेवली की हे पदार्थ करायला सोपे जातात. किंवा आपल्या मैत्रिणींना वेळ नाही आहे तर असे पौष्टिक पदार्थ, किंवा लहान मुलं आहे किंवा वयोवृद्ध लोक आहेत तर त्यांना काहीतरी असा हेल्दी नाश्ता द्यायचा आहे तर ही पाकिटं तुम्ही त्यांना विकू शकता. चीक जरी तसा दिला तरी त्यांना करता येत असेल तर, किंवा जास्त काळ तुम्हाला ठेवायचा असेल तर असं चीकसुद्धा तुमचा काढून ठेवलेला तुमचा 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये सहज राहतो. सीझनल बिझनेस असे करायचे असतात. आता गोडाचा पण चीक दाखवते. पाऊण वाटी आपण गूळ घेतला आहे, त्यामध्ये गरम केलेलं मी 1 वाटी दूध घालणार आहे आणि हे 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे सगळा गूळ त्याच्यात विरघळेल. पूर्वी बाबांना आमच्या हा खूप चीक आवडायचा. मग आजी लहानपणी तर त्यांना नेहमी करून द्यायची अशी की अगदी पूर्वी तेव्हा काही नव्हतं ना. आता काय झालेलं आहे, 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. गूळ बऱ्यापैकी सगळा विरघळला आहे, 2-3च खडे राहिलेले आहेत जरा. आता यामध्ये मी अजून 1 वाटी दूध घालणार आहे. मी गॅस अजून सुरू केलेला नाही आहे. दूध घालायचं आहे आणि मग गॅस सुरू करायचा आहे. आणि आता यामध्ये आपण काय करणार आहोत, तर यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तेल नाही घालायचं. तुपानं ह्याची चव अतिशय सुंदर येते. हा चीक नक्की करून खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आता यामध्ये काय करायचं आहे, वेलदोड्याची पूड थोडी घालायची आहे, त्यानं तर आणि छान होतो. स्वाद, रंग आणि त्याची चव सगळा सुंदर लागतो. नक्की तुम्ही खाऊन बघा. हेल्दी कुणाला काही खायचं असेल तर हा पर्याय अतिशय चांगला आहे. ह्याला पण परत उकळी आली की आपण काय करायचं आहे, यामध्ये आपण मगाशी जसं आपण केलं 1 वाटीला अर्धा वाटी पाणी घालून ठेवलं होतं तसंच मी करून ठेवलेलं आहे आणि ते याच्यात आपण घातलेलं आहे. सगळं छान मिक्स करत राहायचं आहे. जोपर्यंत छान व्यवस्थित शिजला जात नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे. 3-4 मिनटात आपला चीक तयार होतो. खायला एक सुंदर पदार्थ, सुंदर नाश्ता, हेल्दी नाश्ता. लहान मुलं आणि वयोवृद्ध लोक ज्यांच्याकडं आहेत त्यांना हा अतिशय चांगला पर्याय आहे.
सीजनल असा तुम्ही बिझनेस करू शकता. हा साईड बिझनेसच तुमचा होईल. मी अजूनही सांगते की ह्याच्यात काय तुम्हाला खूप लाखो रुपये मिळणार नाहीत, पण साईड बाय साईड तुमचा एखादा प्रोडक्ट आहे बाबा उन्हाळ्यात 1, 2, 3 किंवा तुम्ही चांगल्या प्रकारे केला तर होऊ शकतो, पण उन्हाळ्यात तुम्हाला खूप काम करायला लागेल आणि अशी पावडर करून ठेवायला लागेल चिकाची. खूप सुंदर असा चीक होतो. मी याच्या कुरडया दाखवू शकत नाही कारण आमच्या घरात करायच्या नाहीत. चला, रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. बिझनेस आयडिया आवडली तर कमेंट करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता कॉस्टिंग काढून बघूया. चला आता आपण काय करूया, कॉस्टिंग काढूया. आता मी साधारण 22 रुपयेनं गहू आणला होता, अर्धा किलो म्हणजे 44 रुपये किलो होता. आता इथं तुमची कॉस्टिंग परत कमी येणार आहे तुम्ही होलसेल धरलात तर. 5 रुपये साधारण इलेक्ट्रिक म्हणजे मिक्सर लागणार त्याचं धरलेलं आहे आणि 8 रुपये पिशवी, लेबल आणि इतर काय असेल असा 35 रुपये खर्च आलेला आहे मला. आणि या साधारण ह्याच्यात मी काय केले, 300 ग्रॅम आपलं प्रीमिक्स पावडर तयार झाली असं धरलेलं आहे अर्धा किलोची. आपण मगाशी पहिले 200 ग्रॅम तयार झालं होतं. आपण त्यातलं मी काय केलं, 300 ग्रॅम दिलं ना मी ते, त्याची एक साधारण 100 ग्रॅम पावडर पडली अशी धरली तरी आपलं काय होईल, 200 ग्रॅमचं एक पाकिट तयार होईल आणि 100 ग्रॅमचं एक पाकिट. 200 ग्रॅमचं पाकिट ना 100 रुपये ते 150 रुपये बाहेर विकत मिळतं. 125 ते 150 धरा, पण मी 100 रुपये धरले. तुम्ही खात्री करून बघा कारण मला एवढं माहीत नाही, कारण मी कधी बाहेरनं आणलं नाही, मी स्वतःच करते. त्यामुळं ह्याचा साधारण आपल्याला प्रॉफिट किती होणार आहे, 150 रुपये आणि ह्याचा खर्च काय आहे, 35 रुपये आपल्याला आलेला आहे. म्हणजे 135 रुपये आपल्याला 115 रुपये आपल्याला इथं मिळणार आहेत. 115 मध्ये आता मला एक जणांनी सांगितलं की तुम्ही ह्याचं कॉस्टिंग धरत नाही, डिस्ट्रीब्युटर किंवा आपण जर विकायला बाहेर दिलं. आता तुम्ही आत्तापर्यंत आपण म्हणतो की आपण स्वतः विकणार म्हणून हे मी दाखवत होते, पण उद्या तुम्हाला जर डिस्ट्रीब्युटरला द्यायचं आहे आणि त्याच्या इथं फक्त नेऊन द्यायचं आणि त्याचं तो सगळीकडे देणार तर त्याला 25% कमिशन आपल्याला द्यायला लागतं. म्हणजे तो 5% स्वतःला ठेवतो, 20% दुकानदाराला देतो, तो त्याचा प्रश्न आहे. पण याच्यात परत 25% तुमचे कमी होणार हे तुम्ही बघा. म्हणजे एवढा तुम्हाला प्रॉफिट होणार, पण कधी तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात तुमचा बिझनेस केला तर. जर तुम्ही लहान प्रमाणात बिझनेस केला, तुम्ही स्वतः नेऊन पाकिटं दिली तर तुम्हाला हे एवढे पैसे मिळणार आहेत. 15 रुपये जर अगदी थोडंफार तुम्ही पेट्रोल, आता मला एकाने सांगितलं की पेट्रोल खर्च धरायला पाहिजे, पण मार्केटिंगचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. जर स्वतः आपण द्यायचं झालं तर माझी बहीण काय करायची, काही किलोमीटरच्या अंतरानंतर बाहेर जेव्हा जाईल तेव्हा त्यांच्याकडनं 21 रुपये 25 रुपये पेट्रोलची घ्यायची. ते तुम्ही आता सगळं तुमचं तुम्ही बघा. मी तुम्हाला प्रोडक्ट द्यायचं काम करते, बऱ्यापैकी मार्केटिंगचं सांगते. दुसरं तुम्हाला मी सांगते, याच्यात जर तुम्ही चिक डायरेक्ट दिला, म्हणजे हे आपण प्रीमिक्सचं काढलं आणि जर तुम्ही डायरेक्ट दिला तर ह्याला परत 37 रुपयेच खर्च येतोय. 22, 5 आणि 10 कंटेनर एक 8 रुपयाला बसतो, तरी एक 10 रुपये धरले मी, 37 रुपये खर्च. अगदी 40 धरला तरी काय फरक नाही पडणार. त्यातनं तुमचं 900 ग्रॅम तयार होतो. आता 1 किलो 300 रुपयाला ती विकती माझी बहीण. म्हणजे मागच्या वेळीपर्यंत विकत होती, पण यावेळी 300ला विक असं ती म्हणली मला. आपला 900 ग्रॅम तयार झाला आहे, तर अगदी 250 रुपये आपण जरी घेतले तरी आपण प्रॉफिटमध्ये आहे. बघा 37, अगदी 40 रुपये जरी हे केले, अगदी 50 जरी वजा केले तरी 200 रुपये वाईट नाहीत. आणि जोडधंदा, मी अजूनही सांगते, जोडधंदा तुम्ही साईड बिझनेस म्हणून हा करू शकता. आता ह्याचा फायदा कोणाला, की ज्या आपल्या मैत्रिणी कुरडया करून विकतात ना, त्यांनी असं सुद्धा करून विकलं तर ह्याच्यात त्यांना जोडधंदा आहे. कुरडया करणारच आहेत, त्याबरोबर ते प्रीमिक्स आणि हे असं करून विकलं तर त्यांना अजून फायदा होईल. एकाच ह्याच्यापासून ते 3 प्रकारानं पैसे मिळवू शकतील. चला, तुम्ही पण काय करा, जोडधंदा करा. एका प्रोडक्ट बरोबर तुम्ही अजून 1-2 प्रोडक्ट ठेवली तर तुमच्याकडं व्हरायटी आहे हे लोकांना समजतं आणि तुमचं प्रोडक्ट तर 1 नंबरच असणार आहे. त्यामुळं काय प्रश्न
नाही. जोडधंद्याला कधी कमी लेखू नका. कधी हा जोडधंदा तुमचा मेन बिझनेस होईल सांगता येणार नाही. चला, याच्यात काय आहे तर फक्त कष्ट आहेत. कष्टाचे पैसे आपल्याला इथं मिळणार आहेत. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. टाटा, बाय बाय.